जसं आपण पेट्स अडॉप्ट करतो किंवा किड्स अडॉप्ट करतो, आई वडीलही अडॉप्ट करणं गरजेचं आहे. काही सिनियर ऍक्टर्स असे होते की जे म्हणाले की हे जिम बिम ना तुमचं खूप वेळ असतंय, काय ह्यांनी नाही होत, ऍक्टर चांगले, फिटनेसचं काही हे नसतं. या थोडं प्रोफेशनलिझम, अजून डिटेल्स मध्ये जात नाही, ऑफेंड नको. आणि नुसतंच इतरांकडून नाही तर कधीतरी आपणही वागतो, आणि याची जाणीव चित्रपटाने करून दिली की ते बघत असताना आईला हा मी आहे. हॅलो. आता माझ्यासोबत खूप एनर्जेटिक आणि चार्मिंग पर्सनॅलिटी आहे भूषण प्रधान. भूषणचा सिनेमा येतोय जुनं फर्निचर, आणि त्यासाठीच आपण गप्पा मारतोय. येस, विषय सगळ्यांना माहिती आहे काय तेवढं आहे चार्मिंग आणि ते. एनर्जेटिक म्हटलं, आणि आज इंटरव्ह्यूज करून जो दमलो आणि माझा येस आला, येस. येस. Yes. विषय सगळ्यांना माहिती आहे, दिसतोयच तो म्हणजे नावावरून तर. पण एक असंही असतं ना की आपले आईवडील मोठे होत आहेत, त्यांचे गुडघे दुखतायत, दमतायत, हे आपण मान्यच करत नाही कधीतरी. म्हणजे आपल्याला ते मान्यच होत नाही, तुम्ही कसे म्हातारे होऊ शकता, हो, राईट, असं होतं ना. बरोबर. तर कारण हे कोणी आपल्याला प्रिपेअर करत नाही की एक ठराविक एज नंतरच म्हातारे होतात असं नाहीये. आपण सिनियर सिटीजन म्हणून 60 म्हणतो, पण काहींना 60 नंतरच लगेच वाटतील, तर काही 70च्या वेळेला वाटतील. त्यामुळे कोणी आपल्याला तयार केलेलं नसतं. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की, म्हणजे मला आठवतंय एक सिनियर ऍक्ट्रेस आहेत, आणि आई आणि मी आम्ही सगळे त्या एका इव्हेंटला गेलो होतो, आणि तिकडे मी त्यांची खूप काळजी घेऊन विचारलं की कशा त्रास नाही ना होतंय, काही जपू ना, सावकाश तुम्हाला मदत करू वगैरे. तर त्या म्हणाल्या, नाही आता काय रे, आता माझी 50शी आली तर हे होणारच. अँड आय जस्ट रिअलाइज फक्त 50. आणि माझी आई नंतर माझ्याकडे बघायला, माझी 60 झाली, मला एवढं प्रेमाने कधी विचारलं नाही. आणि मला खरंच म्हटलं, आई हॅट्स ऑफ टू यू यार, असं नंतर तेव्हा रिअलायझेशन झालं. पण तेच नंतर जेव्हा हे बदल होतात ते आपल्याला हलकेसे दिसतात. हलकंसं आईचं चालणं कधी असो, उठबस जी पटकन करायची स्विफ्टली, ती मध्येच चेंज होणं, आणि या गोष्टी ते सांगत नाहीत. इट्स नॉट ओनली एज, कधी काहीतरी दुखत असतं तर हे ते बोलत नाहीत, हे ऑब्झर्व करून कळतं. पण तेच कदाचित माझा ऍक्सेप्टन्स नाही असं नाही, उलट ते ती जाणीव जसं किंवा ते दिसणं मला लक्षात येतं. पण ॲट द सेम टाइम आई वडील पण आमच्यात ते आहे की ते वोकल आहेत तेवढ्या ह्यानी. बट नो बडी प्रिपेअर्स की आई बाबा एज होणार आहे आणि सो त्याच्यात असं वागायचं. आणि दुसरी गोष्ट की तू जसं एक जेस्चर दिलं की त्यांना, त्या सिनियर ऍक्ट्रेस आहे त्यांना नेलं वगैरे वगैरे, पण जसं सिनेमातली कथा आहे ना, तसं आजूबाजूला कधी पाहिलंय की, आणि पटकन मनाला तुला चटका लागून गेलाय की अरे असं कसं कोणी वागू शकतं आपल्या आईवडिलांसोबत? हो, खूपच, म्हणजे स्वतःच्या आयुष्यात सुद्धा अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि नुसतंच इतरांकडून नाही तर कधीतरी आपणही वागतो, आणि याची जाणीव चित्रपटाने करून दिली की ते बघत असताना आईला हा मी आहे, मी पण असा वागलोय, असंही होतं. त्यामुळे खूप सोपं आहे की इतरांकडे बोट दाखवणं. पण हो, काही प्रमाणात ते कमी, आणि म्हणून कधी कधी रिलेट पण होत नाही की असं कोणी वागू शकतं का. तर आपण नाही वागत, पण आजूबाजूला या गोष्टी दिसतात, आणि ते होत असतानाही दिसतं. मला वाटतं आज त्याचीच गरज कुठेतरी हे आहे की नॉट ओनली आपल्या आई वडिलांसाठी असणं, सिनियर सिटीजनसाठी असणं. तुम्ही एअरपोर्टवरती असाल आणि एखादी सिनियर सिटीजन दे आर स्ट्रगलिंग विथ देअर लगेज, आय डोंट सी एनीवन हेल्पिंग देम ऑल्सो. की साधं Yes. बॅग उचलून ठेवायला तुम्हाला बेसिक 2 मिनिटं पण कितीसा वेळ लागतो. काही जण करतात, काही जण बघत असतात उभे, तर नाही, लेट अस हेल्प देम. असंही असतं, काही जणांना मदत नको हवी असते. म्हणजे लंडनमध्ये असताना तसं झालं होतं. मी त्या ट्यूबनी ट्रॅव्हल करत होतो, तिकडच्या मेट्रोनी, आणि जागा दिली बसायला, तर त्यांचं असं झालं, नाही नाही तू बस, आय एम नॉट दॅट ओल्ड दॅट आय वुड नीड टू सिट. असंही असतात. पण इट्स ओके, तो नाही नकार हे घेणं पण ठीक आहे, पण ते ऑफर करणं काही वेळेला गरजेचं असतं, वी कॅन डू दॅट. आणि इकडे तर ती नक्कीच गरज आहे. त्यामुळे आजूबाजूला दिसतं. आणि त्याचबरोबर जसं आपण पेट्स अडॉप्ट करतो किंवा किड्स अडॉप्ट करतो, आई वडीलही अडॉप्ट करणं गरजेचं आहे. अडॉप्ट करणं म्हणजे आपल्या बरोबरच राहणं असं नाही. आजकाल आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये राहतो. आता समजा मी मुंबईला असतो, आई बाबा इकडे चिंचवडला राहतात, तर त्यामुळे आता मी जर लांब राहतो आणि त्यांना त्यांच्या झोनमध्ये कम्प्लिटली शिफ्ट करून मी नाही मुंबईला नेऊ शकत. तर हे डिस्टन्स खूप कमी आहे. पण जे आपली वेगवेगळी शहरं असतात, वेगवेगळे देश आहेत, वी कॅनॉट शिफ्ट देम. की नाही, मी माझ्या आईबाबांची काळजी घेणार, ते माझ्याबरोबरच राहणार. त्यांचे तुम्ही जे लाईफ आहे ते कम्प्लीट बदलू नाही शकत. अशा वेळेला ते डिस्टन्स असणारच. मग काय करू शकतो, मी जिकडे राहतोय तिकडे बरेच आई वडील असे पण आहेत ज्यांची मुलं परदेशात आहेत, ज्यांची मुलं दुसऱ्या शहरात आहेत. त्यांच्याबरोबर जाऊन वेळ घालवणं, त्यांची विचारपूस करणं हे कुठेतरी गरजेचं आहे असं वाटतं. आणि अशी बरीच लोक माझ्या आयुष्यात आहेत ज्यांची थोडी नाराजगी पण होते की 2 महिने झाले भूषण बदलला,
आजकाल फोन नाही करत. आणि ते जाणवतं आणि माझं असं खरंच खूप बिझी, पण मला आठवण येते तुमची, मी भेटतोय. मग मी कधी शूटवरनं फोटो पाठवणार त्यांना पाठवतो. आणि हे त्याच वेळेला मला दिसतं की इतर काही आईचे स्टुडंट्स आहेत, आईचा एक भाचा आहे, तो येऊन आई बाबांना भेटत असतो. आई बाबांना काही अचानक हवं तर मला माहित पण नाही, पण आई त्याला सांगते, तो काही धावपळ करतो आईसाठी. तर हे ऑटोमॅटिकली एक ओव्हरऑल एक एन्व्हायरमेंट बनून जातं की नॉट ओन्ली फॉर युअर पेरेंट्स, बेसिकली जुनं फर्निचर, तुमच्या सिनियर सिटीजन्सची काळजी घेणं. एक कम्युनिटी म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी मॉल्स असो काही ठिकाणी अजूनही व्हीलचेअर ऍक्सेसिबिलिटी नाहीये. रस्ता क्रॉस करत असताना सिनियर सिटीजन दिसला आपण नाही थांबत की त्यांना जाऊ दे, कोणाला येणे, आपण तरी कट मारून जातो. तर हा रिस्पेक्ट, हा जुनं फर्निचरसाठी काळजी घेणं हे अख्ख्या सोसायटीमध्ये गरजेचं आहे. किती महत्वाचा थॉट आहे हा, की आई वडीलही अडॉप्ट करता आले पाहिजेत बाकीच्यांचे सुद्धा. दुसरी गोष्ट, तुझ्या घरच्यांची, वडिलांची स्पेशली कसं नातं आहे, कम्युनिकेशन कसं आहे? खूप चांगलं आहे. बाबांना थोडी भीती असायची कायम, आणि हे लहानपणापासूनच आहे बाबांचं. थोडासा विश्वास ठेवायला त्यांना प्रॉब्लेम होत असतो, पण त्याच्यामुळेच कधीतरी वाद झालेत की जरा विश्वास ठेवायला. खटकणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत? आणि हेच मी म्हटलं तसं, विश्वास ठेवायला. आणि दुसरं रिसोर्सेस खूप जास्त पुरेपूर त्या रिसोर्सचा वापर करणं. म्हणजे असं असतं की काही एक गोष्टी जुन्या झाल्या त्या आपण देऊ शकतो इतरांना, अशा आहे नाही की काही आपलं की एखादं हे की नको आता आपल्याला, आपण दुसऱ्यांना देऊया. तर हे थोडं त्यांचं मिसिंग होतं की ते जोपर्यंत ती वस्तू खराब होत नाही, तुटत नाही, तोपर्यंत ते वापरणार. तर हा चांगला स्वभाव आहे, तेवढाच वाईट. जसं मी म्हटलं, ह्याच्यात जसं वडिलांची एक शबनमची पिशवी तशी माझ्या बाबांची पण असायची, आणि ती मला मिळालेली होती, जी त्यांना मी दिली की असं. आणि ती त्यांनी इतकी प्रेमाने अख्खी वापरली की नंतर त्याचा तो धागा वापरून तो खराब झालाय, तो त्याला बारीक होतो, आता तुटेल असं हे आलाय, तरी बाबा त्याला शिवून तोच वापरतील वगैरे असं होतं. म्हणजे लिटरली बघायला तर असं वाटेल काय हा इतका व्यवस्थित स्वतः राहतोय आणि वडिलांना कसं ठेवलंय साधं एक पिशवीने, आणि घेऊन दिलेल्यात वापरतच नाहीत. मग त्यांच्या मागे लागून म्हटलं ती गायब केली पिशवी, आता हीच वापरायची. छान एक लेदरचं पाऊच वगैरे असं दिला होता, तर ते आता कंपल्सरी वापरायचं. मग नाव ही इज युझिंग दॅट. आता तो जोपर्यंत खराब होत नाही तोच वापरणार असं. म्हणजे मुद्दाम नाही, पण त्यांच्या पिढीलाच ओव्हरऑल की स्वतःसाठी काहीतरी घेणं, खर्च करणं, ते की काय गरज आहे नाही, पण घेतलंय तरी ते वापरणार ना. म्हणजे आता आहेच आपल्याकडे 2 काठ्या आहेत त्यांच्याकडे. एक त्यांच्या भावंडांनी दिलेली मस्त फॅन्सी फोल्डेबल स्टिक आहे, नी रिप्लेसमेंटची गरज आहे, करत नाहीयेत. पण ते गुडघेदुखी गरज आहे पण करत नाहीत, ऐकत नाहीत. मुलं विचारत नाहीत का असं नाही, सांगतायत कर, नाही मला सर्जरी नाही करायची, पण ती स्टिक वापरतात. पण स्टिक पण 2 आहेत. एक खराब होत आली आहे, त्याचं स्टॉप खाली जो रबर तो खराब झाला, आणि चांगली आहे. म्हटलं बाबा ही पाहिली पण नाही मी स्टिक, कोणी? अरे नाही, ती भावाने दिली होती. म्हटलं वापरा ना. मग नाही, ती आत्ता कशाला वापरू, ती कुठे? तर अशा गोष्टी होतात की त्यांचं तर आहे ते वापरूया. नॉट दॅट टू स्पेंड वेन यू दे हॅव ऑप्शन्स द रिसोर्स की नाही यार हे आहे, चालतंय. आणि मला वाटतं कधी कधी ना ते असोसिएशन होऊन जाते त्या गोष्टींबरोबरची. म्हणजे आता ती पिशवी माझी, ती दॅट इज दॅट कॅरेक्टर फॉर हिम, की दॅट इज हिज ओन एक हे की एक पर्सनॅलिटीचा भाग होऊन जात होती. त्यामुळे ते अचानक बदलणं एका पॉइंट नंतर ते डिफिकल्ट होतं. महेश सर तुझे वडील आहेत सिनेमामध्ये, ते दिसतायच म्हणजे. तर ते सिनेमा सुरू व्हायच्या आधी, शूटिंगच्या आधी, आणि आता पूर्ण सिनेमा झाल्यानंतर तुमचं रिलेशन दोघांचं कसं बदललं? आधी शूट व्हायच्या आधी एक आदरायुक्त भीती होती, जी शूट करत असताना हळूहळू भीती गेली. म्हणजे कदाचित आधी म्हणजे त्यांनी कधी ते ओरडले असते वगैरे तर कदाचित घाबरलो असतो, ते आता न होतं त्याचा आदर, म्हणजे भीतीची जागा सुद्धा आदरानेच घेतली आहे. कारण वडिलांची आणि मुलाची भूमिका असताना हे मला माझे बाबा पण दिसत होते, आणि ऑटोमॅटिकली मी विसरून गेलो होतो की एक दिग्दर्शक आहे आणि त्या आईने म्हणून की ते सांगतायत त्या गोष्टी ऐकतच होतो. पण नातं हे खूप जास्त वडिलांचं असल्यासारखं झालं. त्यामुळे ते जरी ओरडत असले कुठेतरी, माझं पटकन नाही पण तुम्ही हे सांगितलं होतं ना, अच्छा मग हे करून बघतो, एकच मिनिट, नाही मला एकदा परत करू दे. तर हे मी एरवी बोललो नसतो किंवा दुसरा रोल करत असतो यात तर कदाचित बोललो नसतो. तो एका पॉइंटला मी विसरलो होतो, किंवा मी पण एकदम म्हणजे वडिलांचं असल्यासारखं त्यांच्याशी बोलायला लागलो होतो. की मला आत्ताचाच एक सीन आठवतो, आता मी मगाशी पण तेच सांगितलं, हीटवेव्ह आली आहे खूप जास्त, आणि असंच आम्ही इंटरव्ह्यूला गेलो होतो आणि सर उन्हात उभे होते, आम्ही सगळेच रादर. तर एक पिलर होता आणि त्याची सावली पडली होती, तर मी सावलीत उभं होतो आणि सरांना म्हटलं, सर इकडे सावली आहे, सावलीत उभं राहा ना, ऊन आहे. त्याला नाही इट्स ओके. तर मी म्हटलं, सर हीटवेव्ह आहे, इकडे या. हा सूर जो वडिलांबरोबर लागे ना, बाबा इकडे या, हा मला सूर लागला डिरेक्टली. म्हटलं अहो हीटवेव्ह आहे, इकडे या, सावली आहे, असा एक सूर. आणि तेही आले आणि मला नंतर रिअलाइज झालं, एक मिनिट,
हा काय टोन होता आपला आणि वडिलांबरोबर बोलतो, तर ते नातं डेव्हलप झालं ऑटोमॅटिकली कळलं. आज खरंच भीतीने वाटत, म्हणजे त्यांनी जरी आम्ही आधी इव्हेंट्सला भेटलो तर मी असं सर हॅलो वगैरे असं, Obviously, हा. आता भेटल्यावर मिठीच मारावीशी वाटते की ते जरी कम्फर्टेबल नसतील ना, त्यांनी म्हटलं हा ओके, असा एक तो नक्कीच छान हे आला. आणि त्याच्यात कुठलाही जेन्युइनली हिडन मोटिव्ह नाहीये की याच्यामुळे आज मग आता भरपूर आता प्रत्येक फिल्म मध्ये मी असणार नाही, आय एम हॅपी विथ दिस आणि काम करायचंच आहे. जेव्हा योग्य Obviously. रोल असेल आणि त्यासाठी मी योग्य वाटेन किंवा त्यांचा वेळ तर ते बोलवतील, योग्य वेळ तो असेल, विश्वास बरोबर. नक्कीच आहे. जाता जाता एकच गोष्ट की तू काय सांगशील की सिनियर सिटीजनच्या बाबतीत आपण एक छोटी गोष्ट कुठली करायला हवी, कुठेही दिसले आपल्याला किंवा आजूबाजूला आपले असतील तर एक छोटी गोष्ट कुठलीही करायला हवी की त्यांना ते लायबिलिटी वाटणार नाहीत स्वतः. बेसिकली रिस्पेक्ट दाखवणं आणि दे आर नीडेड फॉर द सोसायटी ह्याची एक इनडिरेक्टली जाणीव करून देणं की वी आर देअर फॉर यू. नुसतंच आपल्या आई वडिलांसाठी नाही तर बाहेर सुद्धा कुठेही असताना, म्हणजे जसं सिनियर सिटीजनसाठी लाईन असते, कुठे आपल्या मागे असेल कोणी तर जा तुम्ही तिथे बसा, तुमचं आल्यावर आम्ही सांगतो, हा हे ठेवणं अशा याने. बेसिकली काही जण खूप कटकटे पण होऊन जातात ज्या याने जसं एज वाटतं ना, काही वेगवेगळ्या गोष्टी असतात त्यांची चिडचिड होणं. तर हे समजून घेणं की देर आर समथिंग की इट कुड बी हिज ओन लाईफ, देर आर सो मेनी अदर थिंग्स. तर थोडं अंडरस्टँडिंग ठेवणं, त्यांना यु नो लगेच त्या ह्याच्यात उलटं बोलणं नाही किंवा अशा, तो रिस्पेक्ट ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्यांची काळजी घेणं हे आपल्या आपल्या परीने प्रत्येकाने केलं तर विल लिव्ह इन अ बेटर सोसायटी. एक लास्ट रॅपिड फायर घेऊयात आपण. येस. या फील्डमध्ये आतापर्यंत तुला चांगला मिळालेला सल्ला कोणता होता बरेच सल्ले होते मला की तू वाटतं, लक्षात पण राहिला आणि तू प्रत्येक वेळेस ते फॉलो करतो? वेगवेगळ्या लेवल्स आहेत. म्हणजे एक मला खूप चांगलं आदित्य सरपोतदार आमचे डिरेक्टर आहेत, ज्यांनी सतरंगी रे केली होती आणि त्यांनी मला खूप चांगलं सांगितलं. जेव्हा सुरुवातीला मी होतो मी खूप जास्त खूप व्यवस्थित राहण्याचे असायचं की आपण व्यवस्थित आहोत ना. कोणत्या मीटिंगसाठी गेल्यानंतर आय यूज टू जज माय सेल्फ अ लॉट आणि त्याच्यामुळे समोरच्याला जज करण्यापेक्षा मी या रोलसाठी योग्य आहे ना, मी व्यवस्थित करीन ना माझ्यासाठी, हे खूप होतं. आणि त्यांनी सांगितलं हे नको करू, तुला जेव्हा त्या रोलसाठी विचारलंय तुझ्यावर ऑलरेडी विश्वास दाखवलाय, यू बी द वन हू वुड जज की ही फिल्म माझ्यासाठी चांगली आहे, हा दिग्दर्शक माझ्यासाठी चांगला आहे ना, ही एंटायर टीम माझ्यासाठी चांगली आहे ना, या ह्याच्यात जा. आणि दॅट वॉज अ गेम चेंजर आय वुड से. ते कळायला थोडासा मला वेळ लागला, पण इट डेफिनेटली वॉज अ गेम चेंजर की दिस इज नेसेसरी, नॉट की जस्ट टू जज, पण ठीक आहे मी हा असा म्हणून बोलवलंय, आता इट्स बोथ वेज. त्यामुळे मी गेल्यानंतर मला ही बघायचंय की ओके हा डिरेक्टर ह्याचं काय विजन आहे, काय फिल्म आहे, ही फिल्म कशी माझ्यासाठी काय चांगलं करेल, ह्याच्याकडे मी जास्त गेलो रादर दॅन थिंकिंग इफ आय एम गुड फॉर द फिल्म. ओके. आणि आतापर्यंत असा आगाऊ सल्ला दिलेला फिटनेसच्या बाबतीत असायचं. जेव्हा सुरुवात केली तर सगळ्यांचं, काही सिनियर ऍक्टर्स असे होते की जे म्हणाले की हे जिम बिम ना तुमचं खूप वेळ असतंय, काय ह्यांनी नाही होत, ऍक्टर चांगले, फिटनेसचं काही हे नसतं. आणि नंतर हेच ऍक्टर्स फिटनेसचे सल्ले त्यांनी नंतर मागितले की तू हे कर, तू काय डाएट ह्याचं ऐकलंय किंवा मग मी काय जिमचं हे करू. तर वॉज लाईक की ओ गुड, सो यु नो इट्स बोथ इज इम्पॉर्टंट. नक्कीच. त्यामुळे कंटिन्युअसली जसं बऱ्याच वेळेला जिम आणि ह्याच्याबद्दल बोललं जातं, पण मी कॉन्स्टंटली वर्कशॉप्सही वेगवेगळे करत असतो. म्हणजे घेत नसून मी अटेंड करत असतो. बऱ्याच गोष्टी मला शिकायला आवडतात. आय एम लिटरली लाईक अ स्पंज की शिकवा आणि आय जस्ट टेक द गुड फ्रॉम इट. सो जसं बॉडीसाठी आणि जिमसाठी हे करतोय तसंच माझ्या करिअरसाठी पण मी अपग्रेड होतोच. काम चांगलं होण्यासाठी एक बेसिक फंडा काय तुझा ॲज अन ऍक्टर? हा, स्वतःला कम्प्लिटली विसरून जा, तरी त्याच्यात ते असणारच. पण ॲज मी म्हणेन की वेन देर आर नो इनहिबिशन्स, तुम्ही स्वतःला विसरून तुम्ही फक्त ते कॅरेक्टर जगताय, ते सगळ्यात नॅचरल होतं. एक गोष्ट बदलायची झाली मराठी इंडस्ट्रीतली तर ती कुठली असेल? प्रोफेशनलिझम, की थोडे जास्त आपण प्रोफेशनल, नॉट बिकॉज स्टार्स ओ एनिथिंग, पण रिस्पेक्टफुली वागणं, एक थोडंसं एक आपला एक खोटी इमेज बनवणं नाही, पण एक कोणतंही, म्हणजे आज आपण घरी वेगळे असतो पण कोणाच्या लग्नाला गेलो तर आपण वेगळेच वागतो. तर तसं बिहेवियरल ह्याच्यात आपण भेटल्यानंतर वी ऑल आर अ फॅमिली, पण ॲट फ्यू इव्हेंट्स वी कॅन मेक इट लुक लाईक अ व्हेरी नाईस डिसिप्लिन्ड किंवा एक या थोडं प्रोफेशनलिझम. अजून डिटेल्समध्ये जात नाही, ऑफेंड नको. तुझ्या नंतर मराठीतला कोणता ऍक्टर तुला असं एकदम फिट आणि हँडसम वाटतो? खरंच विचार करायला लागतो, कारण की खूप कमी आहेत. मला माझा मित्र खूप आवडतो गश्मीर, तो माझ्या नंतर असं नक्कीच नाही, आम्ही एकत्रच आलो होतो, त्यामुळे डेफिनेटली नॉट लाईक तुझ्या बरोबरीचा हो, डेफिनेटली गश्मीर एक आहे. अँड आय हॅव सीन हिम ग्रो ॲज अन ऍक्टर ऑल्सो. म्हणजे फिटनेस तर कायम होता, पण ॲज अन ऍक्टर मी त्याच्या ज्या फिल्म्स पाहिल्यात तर आय हॅव सीन दॅट ट्रान्झिशन आणि ही इन्स्पायर्स मी समटाइम्स. त्याचं स्पीच असो, काही काही असो, या ह्यानी आय हॅव सीन हिम टेकिंग दोज
एफर्ट्स. मला सिद्धू खूप आवडतं, सिद्धार्थ मित्र, आणि कायम माझा आवडता अभिनेता आहे तो. ही इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट ॲक्टर्स इन द मराठी इंडस्ट्री, यंग ॲक्टर्सपैकी. फक्त तो स्वतःच्या फिटनेसची काळजी घेत नाही, आणि ज्याचं मी सारखं त्याला सांगत असतो, टिप्स देत असतो. टेम्पररी काहीतरी डाएट करतो, बारीक होतो परत, पण आय नो ही इज टेकिंग एफर्ट्स. बऱ्याचशा आपल्या वेगवेगळ्या गोष्टी आणि कारणं असतात, त्यामुळे आय कॅनॉट जस्ट अज्युम एनिथिंग लाईक दॅट, बट आय एम ऑलवेज देअर फॉर हिम अँड इज टेकिंग दॅट एफर्ट्स. पण त्यांनी फिट व्हायला पाहिजे अजून, बिकॉज ही हॅज अ लॉंग 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 वे, लॉंग करिअर. आणि अप टू डेट आणि वेल ड्रेस्ड ॲक्ट्रेस? आत्ता तर मी अनुषा बरोबर काम करतोय, त्यामुळे इतकं शिकाय, माझ्या स्टाईलमध्ये फरक दिसत असेल बऱ्याच जणांना, तो ऑल कुडोज टू हर. कारण आणि येस, तिने आत्ता मराठी फिल्म बाप माणूस केलं, त्यानंतर सो आय डेफिनेटली से शी इज आपली अभिनेत्री आहे, मराठी ॲक्ट्रेस सुद्धा आहे. सो डेफिनेटली अनुषा. आणि त्याचबरोबर माझी मैत्रीण पूजा. द वे पूजा प्रेझेंट्स हरसेल्फ, तिचा जो पॉईज आहे, बऱ्याचशा ॲक्ट्रेसेस जरा कुठेही म्हणजे कॅमेऱ्यासमोर एकदम अशा हे असतात. पूजा हॅज ऑलवेज मेंटेन्ड हर पॉईज अँड द वे शी कॅरीज हरसेल्फ. आम्ही काय म्हणत होतो, जे सुरुवातीला माहिती आहे, आम्ही काय म्हणतो, एक मित्र असताना वेडेपणा पण करत असतो, बट अदरवाईज शी कॅरीज इट, अँड दॅट इज व्हेरी ट्रू. एक खोटी इमेज नाही आहे, बट द पॉईज दॅट शी मेंटेन्स, दॅट्स रिअली गुड. ओके, खूप खूप थँक्यू, आणि तुला खूप बेस्ट विशेस या सिनेमासाठी सुद्धा आणि पुढच्या तुझ्या सगळ्या प्रवासासाठी. थँक्यू सो मच. मला सुद्धा मजा आली गप्पा मारून. थँक्यू सो मच. थँक्यू.